गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय का रे? चॅट बॉक्समध्ये सांगाल का? ओके, येस. तर काही क्वेश्चन्स करतोय पहा आपण कंटिन्यू पुढे. आपण लास्ट लेक्चरमध्ये इलिप्स आणि हायपरबोलाचे जेई मेन्सचे क्वेश्चन्स करत होतो 2019चे. ऑलमोस्ट 10-12 क्वेश्चन्स काहीतरी झाले होते, आणखीन काही क्वेश्चन्स बाकी आहेत. तर ते क्वेश्चन्स आज करून घेऊया. क्वेश्चन नंबर 244 जस्ट वाचून घेऊया आधी. पहा बरं काय क्वेश्चन 244. पहा काय सांगतोय. अँगल 0 to π/2 आहे. इफ इसेंट्रिसिटी ऑफ अ हायपरबोला इज ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 2 सॉरी, याचा इसेंट्रिसिटी हा 2 पेक्षा जास्त आहे. द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम लाईज इन विच इंटरवल. तर पहा, इसेंट्रिसिटीचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे E² इज इक्वल टू A² प्लस B², ओके, होल डिवाइड बाय A². हायपरबोलाच्या केसमध्ये इसेंट्रिसिटीचा हा फॉर्म्युला असतो. आणि ही जी गोष्ट आहे ही ग्रेटर दॅन 2 आहे बोलतात ते. इसेंट्रिसिटी ग्रेटर दॅन 2 आहे म्हणजे हा तर इसेंट्रिसिटीचा स्क्वेअर आहे. दॅट मीन्स आपण असं लिहू शकतो पहा, A² प्लस B² डिवाइड बाय A² इज ग्रेटर दॅन 4 असं लिहू शकतो का? पहा बरं. आता A² B² काय आहे तुम्हीच पहा इथे. A² हा कॉस स्क्वेअर आहे, B² हा साइन स्क्वेअर आहे, डिवाइड बाय A² अगेन कॉस स्क्वेअर आहे. हा ना 4 पेक्षा जास्त पाहिजे. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 करा आणि 1 बाय कॉस स्क्वेअर याला तुम्ही सेक स्क्वेअर करा. आता सेक स्क्वेअर जर का 4 पेक्षा जास्त पाहिजे याचा अर्थ सेक थिटा हा 2 पेक्षा जास्त पाहिजे, बरोबर ना? सेक थिटा शुड बी ग्रेटर दॅन 2 असं आपल्याला पाहिजे. तर विचारतात काय पहा, ते आपल्याला लेंथ ऑफ लॅटस रेक्टम विचारतात. लॅटस रेक्टमचा लेंथ लाईज इन विच इंटरवल. आता लॅटस रेक्टमचा फॉर्म्युला आठवा बरं काय असतं. हायपरबोलाच्या केसमध्ये लॅटस रेक्टमचा फॉर्म्युला काय असतो. रेकॉर्डिंग चालू आहे दीक्षा. सेशन संपला की YT युट्यूबवरती टाकून देईन. लॅटस रेक्टमचा लेंथ 2B² बाय A असतो का? दॅट मीन्स 2. व्हॉट इज B²? B² मीन्स साइन स्क्वेअर बाय A मीन्स व्हॉट? A इज कॉस स्क्वेअर नाही का? म्हणजे कॉस थिटा लिहू का इथं? A² इज कॉस स्क्वेअर मीन्स A इज कॉस थिटा. सिंपल. पहा रे भाऊ, पहा काय म्हणतात. याचा ना आपल्याला मॅक्सिमम लाईक रेंज शोधायचा. रेंज फार ॲज काही अवघड तर नाहीये. 2 सेक थिटा सॉरी 2 साइन थिटा टॅन थिटा हे आपण असं लिहू शकतो. याला हे बघून आपल्याला असं समजतं की सेक थिटाचं व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त. याचा मिनिंग काय पहा. सेक 62 असतो बरं. सेक 60 हा 2 असतो ऍक्च्युली. सेक 90 हा इन्फिनिटी असतो नाही का? सेक थिटाचा व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त जर का कोणी डिमांड करत असेल तर अँगल जो असतो ना आपला थिटा जो अँगल असतो ना, तर अँगलचा व्हॅल्यू 60 पेक्षा जास्त असला पाहिजे. म्हणजे इथे अँगलचा व्हॅल्यू 60 पेक्षा जास्त असला पाहिजे. 60 टाकून बघतोय मी इथे जस्ट. 60 टाकून पहा. साइन 60 इज √3/2 बरोबर ना, आणि टॅन 60 इज √3 बरोबर ना. सो दिस इज द मिनिमम व्हॅल्यू बिकॉज हे दोन्ही फंक्शन इन्क्रीजिंग आहेत, साइन थिटा पण आणि कॉस थिटा पण. म्हणजे 60 टाकलं तर दोघांचं पण लाईक मिनिमम व्हॅल्यू येते. मिनिमम मीन्स लाईक 60 to 90 थिटा ठरलाय ना आपला. आता 60 to 90 असं ठरलेलं आहे थिटाचा व्हॅल्यू याच्यावरून.
सेक थीटा 2 पेक्षा जास्त म्हणतात म्हणून 60 पेक्षा पुढे असलं पाहिजे तो 90 पर्यंत. नाही 90 पर्यंतच का, कारण की यांनी इंटरव्हल दिला बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही इथे 90 टाकता तर tan 90चा व्हॅल्यू इन्फिनिटी बनतो असं म्हणतो. 2 विल गेट कॅन्सल, √3 × √3 is 3. 3 पासून इन्फिनिटी पर्यंत लॅटिस रेक्टमचा लेंथ बनू शकतो, असा याचा मिनिंग आहे. पाहून घ्या. जाऊ पुढे. आम्ही हे रब करतो, इथे जातो याला. हायपरबोला हॅज इट्स सेंटर ॲट ओरिजिन. हायपरबोलाचं सेंटर ओरिजिनला अँड पासेस थ्रू 4,2. पहा असेल असा एक हायपरबोला. सेंटर इज ॲट ओरिजिन अँड पासेस थ्रू पॉईंट 4,2. ट्रान्सफर्स ॲक्सिसचा लेंथ, हां लेंथ ऑफ ट्रान्सफर ॲक्सिस इज 4, म्हणजे 2a हा 4 आहे, याचा अर्थ a हा 2 आहे, एचा व्हॅल्यू 2 आहे. ओके. इसेंट्रिसिटी काय असेल असं विचारतात ते. नाही हे खूपच सोपं दिसतंय, बिकॉज हायपरबोला इक्वेशन इज x² / a² - y² / b² = 1. हा पॉईंट जो आहे ना, या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. एचा पण व्हॅल्यू माहिती आहे, तर मग ऑटोमॅटिकली बीचा व्हॅल्यू काढताय तुम्ही बरोबर. मग बी पण जर का निघाला तर इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला यूज करा, हायपरबोलाच्या इसेंट्रिसिटी फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली इसेंट्रिसिटी पण मिळेल. कराल का जरा फास्ट करा थोडंसं आणि आन्सर सांगा. कोणता होतो का मॅच? इसेंट्रिसिटी ऑफ हायपरबोला इज व्हॉट? तो पॉईंट टाका, बीचा व्हॅल्यू शोधा, ए आणि बी मिळालं की इसेंट्रिसिटी निघतं ऑटोमॅटिकली. बाबा मी चॅट बॉक्सवरती बघतोय, झोपू नका, टाका काहीतरी आन्सर. ऑप्शन 1 येतो का? चलो मी रब करतो, पुढे जाता. एक मिनिट. का नाही जात खालचा पार्ट? ठीक आहे, सॉरी. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहता. 246 ना. इक्वेशन ऑफ टँजंट टू द हायपरबोला पॅरलल टू दॅट लाईन इज व्हॉट? यापेक्षा सोपा क्वेश्चन आणखीन एक्सपेक्ट नाही करू शकतो तुम्ही. टँजंटचं इक्वेशन सांगू शकाल का जरा, काय असतं? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू द हायपरबोला? y is equal to mx plus or minus अंडर रूट a² m² प्लस b² असतो की मायनस b² असतो? सांगितलं कोणी? प्लस असतो की मायनस असतो? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू दी हायपरबोला? y is equal to mx प्लस और मायनस, तो c जो असतो ना, c a² m² प्लस b² की मायनस b² इतकं सांगा मला फक्त लवकर.
इलिप्सच्या बी स्क्वेअरला फक्त मायनस लावायचं असतं नाही का. ठीक आहे, हा हायपरबोलाचं इक्वेशन आहे. ते असं म्हणतात की या लाईनला पॅरलल टँजंट पाहिजे म्हणे. बाबा या लाईनचा स्लोप 1 आहे ना, मग या लाईनचा स्लोप 1 ॲज इट इज इथे टाका ना एमच्या जागी. ए आणि बीच्या जागी लाईक हायपरबोलामधून शोधा व्हॅल्यू ए आणि बीच्या आणि टाकून द्या. इक्वेशन आन्सर निघून जाईल तुमचं. म्हणजे तुम्ही नोटीस करा की खूप जास्त सोपा क्वेश्चन आहे हा. इव्हन हे तिन्ही क्वेश्चन आज जे घेतलेले सोपेच आहेत. कोणताही ॲव्हरेज स्टडी करणाऱ्या स्टुडंटला पण हे क्वेश्चन येतील. चलो जाऊ पुढे. आन्सर आला असेल तर सांगा रे चॅट बॉक्स होते. आन्सर सांगा चॅट बॉक्स होते. थर्ड येतं का? ओके, पुढे जातो. 247 काय म्हणता पहा. याच्यामध्ये असं सांगतायत ते की हा एक इक्वेशन आहे. कशाचं इक्वेशन त्यांनी सांगितलं नाही. तुम्ही सांगा मला हे कशाचं इक्वेशन. हा कशाचं इक्वेशन. काय वाटतं तुम्हाला तो इक्वेशन कशाचा आहे एक्झॅक्टली. इलिप्सचा हायपरबोला आहे की पॅराबोला आहे की काय आहे. तुम्ही सांगा आन्सर. त्यानंतरच पुढे जायचं आपल्याला. रॉंग सांगितलं तरी काही हरकत नाही. आणि मी बोलतो हायपरबोला आहे म्हणा. ओके, हायपरबोलाचं इक्वेशन एक्स स्क्वेअर बाय स्क्वेअर वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर असं असतो, किंवा उलटा पण चालतो. मीन्स लाईक वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर या टाईपमध्ये मे बी तुम्हाला हे दिसत असेल नाही का. वाय स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. मे बी अशा टाईपमध्ये वाटत असेल तो इक्वेशन. ही गोष्ट ज्याला तुम्ही ए स्क्वेअर बोलताय म्हणजे ही गोष्ट पॉझिटिव्ह असली पाहिजे, बरोबर ना. पण हे जे सर्कल ड्रॉ केलं ते पॉझिटिव्ह असेल तर हा हायपरबोला आहे. बट बाय चान्स आरची व्हॅल्यू 4 असेल तर हे -3 बनेल की नाही. मग मायनस ऑफ धिस मायनस इट विल बिकम +3. म्हणजे इथे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर बनेल तो. म्हणजे हा इलिप्स बनेल. म्हणजे हा काय बनेल माहिती का, इलिप्स बनेल. इलिप्स. सो हा इलिप्स पण बनू शकतो आणि हा हायपरबोला पण बनू शकतो. सो आपण एक काम करूया. आपण इथे असं बोलूया की व्हॅल्यू ऑफ एक्स इज लेस दॅन 1. हे पहा, सॉरी, व्हॅल्यू ऑफ आर इज लेस दॅन 1. हे पहा, आरचा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल ना, 1 - 1 पेक्षा कमी, हे पॉझिटिव्ह असेल इथे, म्हणजे हा हायपरबोला बनेल. मी तसं इक्वेशन बनतं वाय स्क्वेअर बाय 1 + आर और आर + 1 1 + आर लिहितो. चलो मायनस ऑफ एक्स स्क्वेअर बाय 1 - ऑफ आर इज इक्वल टू 1. असा इक्वेशन आपण लिहिला. हा हायपरबोला. बट आरची व्हॅल्यू 1 पेक्षा जर का जास्त असेल, आरची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल समजा, तर हे स्वतः निगेटिव्ह बनतात. निगेटिव्ह अँड दॅट निगेटिव्ह इट विल बिकम पॉझिटिव्ह. मग अशा केसमध्ये इलिप्सचं इक्वेशन बनतो वाय स्क्वेअर बाय और एक्स स्क्वेअरच बोला, एक्स स्क्वेअर बाय यार लिहिते वेळी असं लिहितो मी. चलो वाय स्क्वेअर बाय 1 + आर प्लस एक्स स्क्वेअर बाय आर - 1. तर तुम्हाला समजलं का. इथून मायनस साईन कॉमन केलं तर हे आर - 1 होतं. मायनस मायनस विल बिकम प्लस आणि आतमध्ये आर - 1 राहिला. अँड दॅट इज इक्वल टू 1. हा इलिप्स आहे आणि हा हायपरबोला. म्हणजे आरची व्हॅल्यू कशी आहे याच्यावरतून डिपेंड करते काय बनू शकतो तो.
बरोबर. या हायपरबोलाचा इसेंट्रिसिटी सांगायचं तुम्हाला. व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ऑफ दॅट हायपरबोला? ई स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं रे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ना. या दोघांचं ॲडिशन कराल तुम्ही. सॉरी बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲडिशन करा, कॅन्सल होतं, वरती 2 बनतो फक्त. डिवाइड बाय खालती काय बनतं? हे 1 प्लस आर लिहायचं असतं असंच. बट ईचा व्हॅल्यू तर याचा अंडररूट बनेल. सो इसेंट्रिसिटी ऑफ अ हायपरबोला इज 2 बाय 1 प्लस आरचा अंडररूट. पहा 2 बाय 1 प्लस आरचा अंडररूट. समजतं का? हायपरबोलाचा इसेंट्रिसिटी इलिप्सचा नाही येतो. सो नाही चालणार आहे. सो एस रिप्रेझेंट्स हायपरबोला हुज इसेंट्रिसिटी इज नाही 2 बाय 1 प्लस आर पाहिजे होता यार. ellipse whose eccentricity, hyperbola whose eccentricity is under root of 2 by r plus 1 पाहिजे. हे 2 का बाहेर काढला अंडर रूटचं, नाही का? म्हणून प्रॉब्लेम. नाही तर बनलं असतं ते काहीतरी आन्सर. मग ठीक आहे, आता आपण इलिप्सकडे जाऊया. खरंच तो इलिप्स रिप्रेझेंट करू शकतो का बघायचं आपल्याला. हे पहा, आरची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर तो इलिप्स. दिस इज इलिप्स. टेल मी इलिप्सचा इसेंट्रिसिटी काय? ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर असं लिहिणार तुम्ही, की ई स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर लिहिणार तुम्ही? सांगा रे, या दोघांमधलं काय लिहिणार आपण? कळवेल का कोणी मला? येस स्टुडंट्स. काय लिहिताय? तर दोन इक्वेशन मधलं कोणतं इक्वेशन लिहिताय? सेकंड हा वाला इक्वेशन. गुड. हा वाला इक्वेशन का लिहितो माहिती का? कारण की बीचा व्हॅल्यू ग्रेटर दॅन ए आहे. पहा इथं बी हा आर प्लस 1 आहे आणि ए हा आर मायनस 1 आहे. म्हणजे बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए स्क्वेअर. सो म्हणून तो असा वाला इलिप्स ऍक्च्युली तो. सो ठीक आहे, चलो इसेंट्रिसिटी ई स्क्वेअर इज इक्वल टू काय रे 1 प्लस आर मायनस ऑफ आर मायनस ऑफ 1 बरोबर ना, होल डिवाइड बाय बी स्क्वेअर मीन्स 1 प्लस आर. पहा बाबा काय बनतो. मला वाटतं हे आर आणि हा मायनस आर कॅन्सल होतो आणि मायनस मायनस प्लसच बनतं, वरती 2 बनतं, खालती 1 प्लस आर बनतं. सो ई स्क्वेअर इज इक्वल टू असं म्हणजे ई म्हणजे अंडर रूटमध्ये चालला जातो. म्हणजे पहा इलिप्स अंडर रूटमध्ये गेला ना सर्व, 2 बाय आर प्लस 1 अंडर रूटमध्ये. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स इलिप्स with this is eccentricity where r is greater than 1. r is greater than 1 असेल ना तरच ते इलिप्स होतो. तो इथे ॲरो केला पहा मी इथे. इफ r is greater than 1 तेव्हाच तर तो इलिप्स असणार. सो r is greater than 1 तर लिहायला लागणार आहे तुम्हाला तिथे. बरोबर. पहा मी हे रब करतो, पुढे जातो. 248 and 249. See 248. Equation of common tangent to the parabola and the hyperbola. सांगा कॉमन टँजंट काय असेल? पहिले काय करायचं माहिती का? पॅराबोलाचं टँजंट ड्रॉ करायचं. y इज इक्वल टू mx प्लस c मीन्स a बाय m. हा पॅराबोलाचा टँजंट असतो. सो y इज इक्वल टू पहा ना, y स्क्वेअर इज 4ax आहे ना इथं. m तर माहित नाही यार, बट एचा व्हॅल्यू 1 आहे. सो हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन ऍक्च्युली पॅराबोलाचा टँजंट आहे. हे जर का तुम्हाला हायपरबोलाला पण टँजंट पाहिजे असेल तर एक्स ॲज इट इज हे पहा, इथल्या वायच्या जागी हे वाय टाकून द्या. mx प्लस 1 बाय m दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे आपण काय करतो माहिती का? हा इक्वेशन आणि हा इक्वेशन सायमल्टेनियसली सिम्प्लिफाय करतो. आणि आपण बघतोय की जर का समजा 2 इंटरसेक्शन पॉईंट आले तर तो टँजंट नाहीये. एक इंटरसेक्शन पॉईंट आला तर आपण बोलणार टँजंट आहे. करा मल्टिप्लाय m नी. विल गेट m स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 2m इज इक्वल टू 0. m नी मल्टिप्लाय करा तुम्ही, हे असं इक्वेशन म्हणतं. हे जर का आपल्याला टँजंट पाहिजे असेल, ही जर का लाईन आपल्याला टँजंट पाहिजे असेल तर एक्सची एकच व्हॅल्यू आली पाहिजे. मीन्स या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एकच रूट असलं पाहिजे. मीन्स बी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मायनस 4ac ओके 4ac
सी हॅज टू बी 0. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. सो 1 इथे प्लस बनतं पहा, 8m³ बनतं इज इक्वल टू 0 असलं पाहिजे. याचा अर्थ एमचा जो व्हॅल्यू ना मायनस ऑफ हाफ बनतो. करून पहा, एमचा व्हॅल्यू मायनस ऑफ हाफ. आता एमचा व्हॅल्यू मायनस हाफ ज्यावेळेस तुम्ही इथे टाकाल, या इक्वेशनमध्ये टाका, या झालं ना, इक्वेशन निघून जाईल ना तुम्हाला टँजंटचं. याचा टँजंट इमॅजिन केला आपण y इज mx प्लस a बाय m, आणि त्याला याच्यामध्ये टाकलं आणि इंटरसेक्शन पॉईंट एकच आला पाहिजे असं आपण कंपल्सरी केलं, म्हणजे त्याला पण टँजंट येईल, दुसऱ्याला पण, त्या हायपरबोलाला पण टँजंट बनेल. तोच बेसिकली हायपरबोलाला पण टँजंट बनतो. सो डन. मी रब करतो काय पहा, मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपण 4 क्वेश्चन्स केले, 5 बहुतेक, 244, 245, 246, 247, 248, बरोबर 5 क्वेश्चन झाले. बस तुम्ही मला इतकं सांगा की असा कोणता एक क्वेश्चन आहे आतला की जे शिकवलेलं नाही आहे त्याच्यातलं काही विचारलं, असं काही क्वेश्चन. इतके बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत ना हे, सिलेबसची स्टिक करून थोडंसं लाईक ट्रिकी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळी सुचत नाही, समजवलं की समजतं बट ते सुचत नाही, फक्त तोच विषय, फक्त त्याच्यावरतीच वर्क करायचं असतं तुम्हाला. नसेल 249 या 249. आता हा 249 थोडंसं अवघड जाऊ शकतो मे बी. Tangents are drawn to the ellipse at all points on the ellipse other than its 4 vertices. 4 vertices सोडून सर्व पॉईंटवरती टँजंट ड्रॉ केला. Then midpoint of tangents intercepted between the coordinate axis is what? Locus of midpoint of tangent intercepted between the coordinate axis is what? बघा मी सांगतो तुम्हाला काय विचारलं. एक इलिप्स आहे आणि एक इलिप्स आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस डिफाईन करतोय मी इथे. थोडंसं डायग्राम छोटा काढतो. चलो, टँजंट ड्रॉ करतोय असं. इथे या पॉईंटला टँजंट ड्रॉ केला ना, तर हा जो टँजंट आहे त्याचा मिड पॉईंट असेल ना इथे कुठेतरी, मे बी तिथेच दिसतोय मला. तो जर असा काढला पाहिजे होता म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसेल. त्याचा मिड पॉईंट इथे असेल, बरोबर. इथे पण एक टँजंट तयार आहे, याचा पण मिड पॉईंट हे पहा. टँजंट इंटरसेप्टेड बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस इज व्हॉट? त्याला एक्सटेंड करायला लागेल. दिस इज द पोर्शन इंटरसेप्टेड बिटवीन कोऑर्डिनेट ॲक्सिस, त्याचा मिड पॉईंट मे बी हा इथे आहे. असे खूप सारे मिड पॉईंट येतील रे. हे पहा, इथे एक टँजंट ड्रॉ केलं मी. सो दिस इज द इंटरसेप्ट और टँजंट पार्ट ऑफ टँजंट इंटरसेप्टेड बिटवीन द कोऑर्डिनेट ॲक्सिस, याचा मिड पॉईंट इथे येईल. या सर्व असे मिड पॉईंटला जॉईन करायला ना काहीतरी बनेल. तो काय बनेल हे आपल्याला शोधायचं. तुम्हाला समजलं का? तो काय बनेल, असे इनफायनाईट टँजंट ड्रॉ करू आपण आणि सर्वांचे मिड पॉईंट शोधू आपण, इंटरसेप्टचे मिड पॉईंट शोधू आणि त्या सर्वांना जॉईन करू आणि बनतं काय हे आपल्याला बेसिकली फाइंड करायचं. तर बघा काय बनतं आणि कसं बनतं. सांगायला इथे ना पॅरामेट्रिक फॉर्म वापरलेला आहे टँजंटचा. नॉर्मल फॉर्मनी पण करू शकता. एक काम करतो, let us assume this point as say x1 y1. ॲझ्युम करा x1 y1. मग सांगा या टँजंटचं इक्वेशन काय मिळेल. x1 बाय a स्क्वेअर मायनस ऑफ y1 बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1. असं बनतो की नाही. तर टँजंटचं इक्वेशन नाही, सॉरी इलिप्स आहे. इथे प्लस लिहितो बघा ना. सो हा आपला टँजंटचं इक्वेशन बनतो बरं. तर तुम्ही आधी हे a स्क्वेअर b स्क्वेअर आधी वर्कआउट करून घ्या तुम्ही. x स्क्वेअर बाय 2 आहे प्लस y स्क्वेअर बाय 1 आहे इज इक्वल टू 1 आहे. a स्क्वेअर 2 आहे b स्क्वेअर 1 आहे टाकून द्या. x1 बाय 2
plus y1 by what 1 is equal to 1 multiply by 2. So x1 plus 2 times y1 is equal to 2. So guys, this is the equation of tangent at point x1 y1 to the ellipse. या इलिप्सला x1 y1 या पॉइंट वरतीचा टँजंटचा इक्वेशन येतो. भाऊ पण आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड नाही करायचं. आपल्याला करायचं आहे लोकस ऑफ मिड पॉइंट. आता हा जो टँजंट आहे या टँजंटचा मिड पॉइंट, तो जो इंटरसेप्ट आहे ना, तो छोटासा इंटरसेप्ट, त्याचा मिड पॉइंट हा आहे h, k. लेट अस अज्युम दॅट एज h, k. नाही का? तुम्हाला समजलं का? त्याला आपण h, k असं अज्युम केलं समजा. करेक्ट. पहा आता काय बघा, मी तुम्हाला सांगतो आधीच, एच आणि के मधला एक रिलेशन तुम्हाला डेव्हलप करायचं असतं. मग ते कसं करता हे तुमच्यावरती. ओके, मी रिपीट करतोय. एच आणि के मध्ये तुम्हाला एक छोटंसं रिलेशन डेव्हलप करायचं आहे. एच आणि के मध्ये तो रिलेशन म्हणजेच बेसिकली लोकस ऑफ दॅट मिड पॉइंट असतो. त्या इंटरसेप्टचा मिड पॉइंटचा जो लोकस असतो तोच बेसिकली एच आणि के मधला रिलेशन असतो. डाऊट तोच आहे शेवटी की कसा डेव्हलप करायचा तो रिलेशन एच आणि के मधला. पहा, मी तुम्हाला सांगतो, x1 आणि y1चं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. x1 y1 या इलिप्सला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो मी इथे असं लिहितो पहा, x1 स्क्वेअर प्लस 2y1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 असं लिहून टाकलं मी. म्हणलं ओके. आता मी विचार करतोय x1 आणि h मध्ये काही आहे का, लाईक काही होऊ शकतं का इकडे तिकडे करून. बघा मी इथे असं लिहितो, हे पहा, इथे 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 पहा काय. याच इक्वेशनला मी असं लिहू शकतो काय. खरं तर या इक्वेशनला लिहिलं पाहिजे होतं. मी हावाला पार्ट रब करतो. तर मला माहित नव्हती ना त्याची गरज. सो या इक्वेशनला मी असं लिहितोय पहा, x बाय 2 बाय x1 प्लस y बाय 1 बाय y1 इज इक्वल टू 1 असं लिहू शकतो का सांगा. डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजे हे टँजंटचा जो इक्वेशन आहे ना, त्यातला हा जो इथला पॉईंट आहे, इथला पॉईंट दॅट इज 2 बाय x1 सॉरी 0, 1 बाय y1 इथला पॉईंट आहे. एक्स कॉर्डिनेट 0 असेल त्याचा, नाही का. आणि हा जो पॉईंट आहे ना, हा तो आहे पहा 2 बाय x1, 0. अशा दोनही पॉईंटचा मिड पॉईंट हा h, k आहे. तर बाय डिफॉल्ट h काय बनेल माहिती का तुम्हाला, x1 प्लस x2 बाय 2 इट्स लाईक 1 बाय x1 बनेल. ओके, आणि k काय बनेल माहिती का, k हे पहा, हे इथला y1 प्लस y2 बाय 2 मीन्स 1 बाय 2y1 बनेल. मिळालं ना तुम्हाला h आणि k. सो इथे मी असं लिहू शकतो का, x1 इज 1 बाय h अँड y1 इज 1 बाय 2k. आणि x1 आणि y1 मधला रिलेशन तर व्हॅलिड आहे, माहिती आहे तुम्हाला हा रिलेशन. याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या, x1 ची व्हॅल्यू 1 बाय h टाका, 1 बाय h. x1 ची व्हॅल्यू 1 बाय h टाकला, सो 1 बाय h स्क्वेअर प्लस 2 टाइम्स y1 ची व्हॅल्यू गाईज 1 बाय 2k मीन्स 1 बाय 4k स्क्वेअर इज इक्वल टू 2 बनतो. सो हा आपला रिक्वायर्ड इक्वेशन आहे. याच्यामध्ये x ला तुम्ही h ठेवू शकता, k ला तुम्ही y ठेवू शकता. काय बनतं रे इक्वेशन मग, कोणता होतोय का मॅच ऑप्शन. हे प्रॉब्लेम झाला का नाही, हे 2 ने डिवाइड करायचं आलं होतं. एक मिनिट काय, 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 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 1 बाय 2y स्क्वेअर इज इक्वल टू 2 असं येईल ना इक्वेशन. सो ऑप्शन नंबर 3 मॅच होतोय ना. हा जो इथला 2 आहे तो 2 डिवाइड करा येऊन आणून इकडे. सो ऑप्शन नंबर 3 मॅच होतं. किती लोकांना समजलं आहे हा सोल्युशन, चला कळवाल का. ठीक, पुढे जातो. मेरा पडता
नेक्स्ट क्वेश्चन 250. काय म्हणतो बा? त्यानंतर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ऑफ इलिप्स. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजे 2b² फाइंड करायचं आपल्याला. विथ इट्स मेजर ॲक्सिस अलॉंग एक्स ॲक्सिस अँड सेंटर ॲट ओरिजिन, बरोबर. 8 म्हणजे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज 8 असं तेच क्लेम करतात. इफ अ डिस्टन्स बिटवीन फोकाय ऑफ इलिप्स इज इक्वल टू लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस. डिस्टन्स बिटवीन फोकस इलिप्सचं 2AE असतं आणि लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस इज 2B असतं. असं आहे. देन विच ऑफ फॉलोइंग पॉइंट्स लाय ऑन द इलिप्स. मीन्स बेसिकली आपल्याला ना इलिप्सचं इक्वेशन शोधायचं. 2 विल गेट कॅन्सल हिअर. ए इज इक्वल टू बी करा. ओके. आणि हे लॅटस रेक्टमचा लेंथ पण त्याने दिला असा. ए आणि बीचा व्हॅल्यू शोधू शकत असाल तर बघा बरं जरा काही होऊ शकतं का. ए आणि बीचा व्हॅल्यू शोधू शकत असाल तर काम होऊन जाईल तुमचं. किंवा असं समजा, चलो मी काहीच नाही सांगत, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. ई दिसतं तर इसेंट्रिसिटीचा पहिला फॉर्म्युला लिहितो. E² इज इक्वल टू A² मायनस B² बाय A². इकडे जातो, मल्टिप्लाय होतो, बरोबर ना. मीन्स A² बनतो म्हणजे एचा होल स्क्वेअर बनतो. अरे एचा होल स्क्वेअर इज नथिंग बट B² इज इक्वल टू इकडे A² आहे ना मायनस B². मी एक काम करतो, हा जो इथून ना एचा व्हॅल्यू शोधूया आपण बीच्या फॉर्ममध्ये, तो इथे टाकूया. म्हणजे हा कम्प्लीट इक्वेशन बीच्या फॉर्ममध्ये बनतो. म्हणजे बीची व्हॅल्यू निघेल, बरोबर. आणि तुम्हाला माहिती बी निघाला की ऑटोमॅटिकली ए पण निघतो. म्हणजे इलिप्सचा इक्वेशन निघतो. आणि इलिप्सचा इक्वेशन निघाला की पॉईंट टाकून बघायचं कोणतं सॅटिस्फाय करतो. चलो ट्राय करा. येस स्टुडंट्स, करून घ्या बरं हा सम. आणि चॅट बॉक्सवरती आन्सर सांगा मला. टू मिनिट्सचा टाइम देतो. मी रब करतो. काही झालं असेल तर सांगा रे आन्सर. हवं तर इथून एची व्हॅल्यू काढली तरी चालतं आपल्याला. मग ते ए इथे ठेवलं तरी चालतं. ऑप्शन नंबर 2 येतो का. 4√3, 2√2 हा पॉईंट लाय करतो असं म्हणतो. ठीक, मी पुढे जातो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 251. काय म्हणतं पहा. इफ अ हायपरबोला हॅज अ लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस इक्वल टू 5. कॉन्जुगेट ॲक्सिस मीन्स 2b चा लेंथ 5 म्हणजे बीचा लेंथ 5/2 लिहितो. चलो ओके, पुढे. अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 13. फोकस मधला डिस्टन्स इज 13. मीन्स लाईक ट्वाइस AE इज 13. आता इसेंट्रिसिटी काय म्हणे, काय आता काय लावलं त्यांनी पहा बरं. इसेंट्रिसिटी इज इक्वल टू A² मायनस ऑफ B² बाय A². मान्य, जातो तिकडे AE बनतो, बरोबर. म्हणजे AEचा होल स्क्वेअर इज इक्वल टू A² मायनस ऑफ B². व्हॉट इज AE. हां, AEचा व्हॅल्यू 13/2 आहे. 13/2चा होल स्क्वेअर दॅट इज इक्वल टू A². व्हॉट इज A². A² पाय यार, कुठे आहे क्वेश्चन.
कॉन्ज्युगेट ॲक्सिस इक्वल टू 5. कॉन्ज्युगेट बोलतं 5 म्हणजे a² माहीत नाही, तुम्हाला b माहिती आहे 5/2 आहे, बरोबर ना. कॉन्ज्युगेट ॲक्सिसचा लेंथ 2b असतो. सो 2b 5 असेल तर b 5/2 करा, टाका, एचा व्हॅल्यू निघून जाईल. सो ए निघाला, इसेंट्रिसिटी पण निघेल. इथे प्रॉब्लेम एक झाला फक्त, हा हायपरबोला आहे, मी इथे प्लस केलं चुकून, सॉरी मायनस केलेलं चुकून. सो इथे प्लस करा फक्त, नाही का. ए काढा आणि त्याच्यानंतर बेसिकली इसेंट्रिसिटी पण काढा. करून घ्या फास्ट. क्वेश्चन 4 येतं का? ओके. हे रब करतो. नेक्स्ट 253 ना, 253 त्या दिवशी झालेलं होतं. 252 आय गेस. 253 झाला होता ना रे? येस, कळेल का कोणी मला? 253 झाला होता ना? मीन्स लाईक थोडंसं काहीतरी एरर होता म्हणून आपण लाईक सोडलेलं त्याला. 252 करूया आपण आता. इफ वर्टायसेस ऑफ हायपरबोला आर, हायपरबोलाचे वर्टायसेस येते बघा. आता हायपरबोला तर असा असतो, इकडे एक असतो आणि इकडे एक असतो. सो हायपरबोलाचा वर्टेक्स जो आहे ना, तो 2 आहे, 2 डिस्टन्सवरती, असं ते क्लेम करतात. त्याने दिलं, पॉईंट दिलं. फोकस -3 आहे म्हणा. ओके, हा डिस्टन्स 3 आहे ऍक्च्युली. आता यातला कोणता पॉईंट हायपरबोलावरती लाय नाही करत आहे हे आपल्याला शोधायचं. विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट डज नॉट लाय ऑन हायपरबोला. ज्यावेळेस त्यांनी बोललं ना आपल्याला की वर्टेक्स हा 2 आहे, याचा अर्थ लगेच समजलं पाहिजे की एचा व्हॅल्यू 2 दिला. इक्वेशन ऑफ हायपरबोला माहिती आहे आपल्याला, x² मायनस ऑफ y² दॅट इज इक्वल टू 1. तर पहा एची व्हॅल्यू जी आहे ना इथे टाकली. ओके, बी ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. तर बी ची व्हॅल्यू हे ए हे समजतं का, ए इज इक्वल टू 3 आहे. सो त्याचा यूज करून काही होऊ शकतं का, पहा बीचा व्हॅल्यू शोधा. ए 3 दिलाय, एचा व्हॅल्यू 2 दिलाय, टाका, ईचा व्हॅल्यू निघतो, ईचा व्हॅल्यू 3/2 निघतो. बट तुम्हाला परत माहिती e² हा a² प्लस b² बाय a² चा आहे. e² इज टू सॉरी e² इज टू a² प्लस b² बाय a² असा फॉर्म्युला आहे. ई टाका, ए माहिती असला टाका, बी टाका, इक्वेशन काढा आणि चेक करा कोणता पॉईंट तिथे नाहीये, त्याच्यावरती नाहीये. इतकंच क्रॉस चेक करायचं तुम्हाला. फक्त चेक करा आणि सांगा मला आन्सर. काय तरी आन्सर. तुम्ही आन्सर केल्यानंतरच पुढे जाणार मी, आधीच सांगतो. ऑप्शन 4 येतं का परत?
अच्छा म्हणजे हा लाईन नाही करत आहे असं म्हणताय, म्हणजे तो सॅटिस्फाय नसेल करत हायपरबोलाच्या इक्वेशनला. हायपरबोला इक्वेशन इज एक्स स्क्वेअर बाय एस स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज टू 1. अच्छा लाय करतोय, डज नॉट लाय रे, कोणता पॉईंट लाय नाही करत हे फाईंड करायचं आपल्याला, हे शोधायचं ना. बाबा कोणता पॉईंट हायपरबोलावरती नाही हे शोधतायत तुम्ही, आणि बी शोधल्यानंतर तो इक्वेशन निघतो. तुम्हाला बस बघायचं फक्त. येस येस अनुष्का गोल्डे करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी लाईन नाही करत. जो ऑप्शन नंबर सी आहे ना तो लाईन नाही करत. मला असं वाटतं की त्या दिवसापेक्षा पण लाईक थोडेसे सोपे सम्स आत्ता चालू येते. आजचे सम त्यापेक्षा पण सोपे आहेत थोडे, नाही का. मी जातोय पुढे. एक 2 सम्स आपण लास्टच्या सेशनमध्ये स्किप केले होते. आता यातला हा थोडासा लेंदी म्हणून असं बोललो होतो आपण की असे क्वेश्चन थोडंसं होल्ड करा सेशनच्या एंडला, किंवा लाईक एक्झाम देते वेळी पण थोडेसे लेंदीवाले क्वेश्चन एकदम एंडला करायचे असतात. कोणता क्वेश्चन? हा होता 262 यावाल्या क्वेश्चन बद्दल बोलतो. तर हा क्वेश्चन आपण करूया. पहा खूप पण काही लेंदी असं नाही, खूप लेंदी असं नाहीये. काय म्हणता पहा, P be the point of intersection of common tangents to the parabola and the hyperbola. बाबा पॅराबोला आणि हायपरबोलाचा कॉमन टँजंट चा इंटरसेक्शन पॉइंट इज नथिंग बट P. ओके, तुम्हाला या दोघांचं कॉमन टँजंट काढायला लागेल. एक कॉमन टँजंट आहेत की दोन कॉमन टँजंट आहेत? बिकॉज P इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ कॉमन टँजंट्स बोलला ना, म्हणजे त्या दोघांचे कॉमन टँजंट्स दोन आहेत. दोन अशा लाईन आहेत जे की दोघांना टँजंट आहेत असेल यार, हा असा हायपरबोला. ओके, आपला पॅराबोला. येस, हा असेल एक असा टँजंट, कॉमन टँजंट. इथे पण एक असं असेल एक कॉमन टँजंट. ड्रॉ नाही करता येते बट समजून घ्या, असेल, पॉसिबल आहे. चलो आता पॅराबोलाचा कॉमन टँजंट, पॅराबोलाच्या टँजंटचं इक्वेशन काय असतं? एनीवन नोज दिस? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू द पॅराबोला? y is equal to mx plus a by m. c चं व्हॅल्यू a by m असतं. ठीक आहे, y is equal to mx. What is mx? y is equal to 4 सॉरी m माहित नाहीये. व्हॉट इज a असं म्हणायचं होतं ऍक्च्युली मला. a चा व्हॅल्यू इथे 3 आहे पहा, 3 by m. सो दिस इज द टँजंट टू दी पॅराबोला, आणि हा आपल्याला हायपरबोलाला पण टँजंटच पाहिजे. अँड हायपरबोला इक्वेशन इज 8x स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर, बट वायच्या इथे टाकून द्या तुम्ही mx प्लस 3 by m वाला पॉईंट. आपण काय करतोय, हा टँजंट आणि हायपरबोला सिम्प्लिफाय करतो. हा टँजंट आणि हा हायपरबोला सिम्प्लिफाय करतोय. एकच इंटरसेक्शन पॉईंट आला पाहिजे, एकच इंटरसेक्शन पॉईंट आला पाहिजे, म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू नको आपल्याला इथे. सो इथे म्हणतो 8x स्क्वेअर a प्लस बी होल स्क्वेअर एक्सपांड कराल तर तुम्हाला इथे मिळेल m स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 3 by m स्क्वेअर प्लस 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 काय रे, हा 6x बनतो बहुतेक असं काहीतरी बनतो, दॅट इज इक्वल टू 8 आहे तिकडे. बरोबर, पाहिजे तर m स्क्वेअरने मल्टिप्लाय करा, काही लोड नाही. 8m स्क्वेअर x स्क्वेअर मायनस m स्क्वेअर x स्क्वेअर प्लस सॉरी मायनस 9, हा इथे मायनस 9 मायनस ऑफ 6x इंटू m स्क्वेअर इज इक्वल टू 8m स्क्वेअर. बाबा हे असं आलं आहे. आता हे पहा, हे क्वाड्रॅटिक आहे इन टर्म्स ऑफ x. हा एक्सच्या फॉर्म मधला क्वाड्रॅटिक आहे, तुमच्या माहितीच तो. x स्क्वेअर ब्रॅकेट करायचा असा, 8m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर इज 7m स्क्वेअर. ओके, देन आणखीन काय आहे का? m वाला टर्म कुठे आहे का? इथे दिसतो का? याला पण घेतलं पाहिजे होतं कॉमन, काही मिस्टेक केलं का आपण इथे? एक मिनिट, काय ठीक आहे, चलो ओके ओके. तर हा जो आहे m स्क्वेअर आला मायनस 6m स्क्वेअर, सॉरी चुकलं बरं माझं,
मी ॲक्च्युली एम स्क्वेअरच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक विचार करत होतो, नाही एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममधला आहे. सो एक्स स्क्वेअरवाला इथे घ्यायचे पहिल्या टर्ममध्ये, दुसऱ्या टर्मवाला एक्समध्ये घ्यायचं, एक्सवाला घ्यायचा आणि तिसऱ्या टर्मवाला कॉन्स्टंट घ्यायचा. ओके, सो -8m² आणि हा -9 आहे पहा, दॅट इज इक्वल टू 0 करा. हा इंटरसेक्शन पॉईंट आहे पॅराबोला आणि हायपरबोलाचा, बट तो इंटरसेक्शन पॉईंट एक राहण्यासाठी इंटरसेक्शन पॉईंट एकच राहायला पाहिजे. सो म्हणून b² - 4ac तुम्हाला 0 करायला लागतं. अँड व्हॉट इज b²? पहा ना, एक्सच्या फॉर्ममधला क्वाड्रॅटिक, बरोबर. सो पहा आता मी काय करतो, b² मीन्स याचा स्क्वेअर -4ac, 4a मीन्स लाईक 7m², 4ac, व्हॉट इज c व्हॅल्यू? -ऑफ ब्रॅकेटमध्ये 8m² + 9 असा बनतो आणि दॅट इज इक्वल टू 0 बनतो. हे मायनस मायनस प्लस करा आणि सिम्प्लिफाय करून एमचं व्हॅल्यू काही निघतं का सांगा मला. हे सिम्प्लिफाय करून एमचं व्हॅल्यू काही निघतं का प्लीज कळवाल. मे बी उगी वाढवलं याला, असं काही झालं का? थोडंसं लेंदी वेनी गेलं ॲक्च्युली. असं एक शॉर्टवाला पण वे आहे खरं तर, पण जाऊ द्या, तुम्हाला हा प्रोसेस समजतो का पहा. आता शॉर्ट हे थोडंसं रब करून शॉर्टवाला वे सांगतो, सर्वात बेस्ट. थोडंसं लेंदी गेलो आपण, हे खूप टाइम लागेल हे करायला, पण प्रोसेस बेसिक तोच आहे. आपल्याला पॅराबोला आणि हायपरबोला यांच्यातला कॉमन टँजंट शोधायचा आहे, बरोबर. तर इथे आपण काय केलं पहा, इथे ओके, सॉरी स्टार्ट इथून केलं, y इज इक्वल टू mx + a/m. हा पॅराबोलाचा टँजंट आहे, एच्या जागी टाकलं जे काही असेल ते. आणि हा जो पॅराबोलाचा टँजंट आहे ना, हा पॅराबोलाचा टँजंट आपण हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये टाकला, इथे हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये टाकला. सो दॅट पॅराबोलाचा टँजंट आणि हायपरबोलाचा इंटरसेक्शन पॉईंट निघेल, जो की एकच निघाला पाहिजे. मग याला एक्सपांड केल्यानंतर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं एक्सच्या फॉर्ममध्ये. त्याला सॉल्व्ह केल्यानंतर एक्सचा एकच व्हॅल्यू बनला पाहिजे, बट एक्सचा एक व्हॅल्यू बनवण्यासाठी b² - 4ac हे 0 असलं पाहिजे, ते रूट्स ऑफ इक्वेशन मधलं. ते 0 करून तुम्हाला एमचा व्हॅल्यू मिळेल. ऍक्च्युली एमचे 2 व्हॅल्यू मिळतील. सो म्हणजे 2 टँजंट निघतील तुम्हाला इथे, 2 कॉमन टँजंट निघतील, असं आहे. पण यापेक्षा सोपं असं पण आहे, जस्ट आता क्लिक झालं की पॅराबोलाचा जो टँजंट असतो तो y इज इक्वल टू mx + a/m असतो. मीन्स y इज इक्वल टू mx + व्हॉट इज a 3/m. हायपरबोलाचा जो टँजंट असतो तो y इज इक्वल टू mx ± √(a² m² - b² असतो. बाबा हे पहा, सो y इज इक्वल टू mx ± √. चलो हायपरबोलाच्या केसमधला a सांगा बरं काय, कुठे क्वेश्चन. हायपरबोलाच्या केसमध्ये हे पहा 1 आहे, 1 x²/1 आहे ना, m² - व्हॉट इज b². हे पहा इथे डिवाइड झालं तर लाईक 8 बनतं b². सो हे असं आहे, बरोबर. आता समजा पॅराबोलाचा टँजंट आणि हायपरबोलाचा टँजंट, हायपरबोलाचा टँजंट सेम पाहिजे असेल तर y ला y, mx ला mx आहे, याला हे आहे. म्हणजे ना रे 3/m इट शुड बी इक्वल टू √(m² - 8 ± करा, इथे दोन्ही साईडला स्क्वेअर करा. 9/m² इज इक्वल टू m² - 8 बनतो इथे. ओके, तर ठीक आहे, 8 आला इकडे आणि तिकडे m² - 9/m² करतो मी इथे. असं काहीतरी केलं पाहू, बघा याला सॉल्व्ह करून काय होतं का. नाही आता तरी होईल ना. हे इकडे जातो 8m² इज इक्वल टू m⁴ - 9. याला करा सिम्प्लिफाय आणि एमचे 2 व्हॅल्यूज सांगा मला तुम्ही. याला सिम्प्लिफाय करून एमचे 2 व्हॅल्यूज सांगा. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं ना m²च्या फॉर्म मधलं. m² ला हवं तर काहीतरी ठेवा, m⁴ म्हणजे जे काही सबस्टिट्यूट केलं त्याचा स्क्वेअर बनतो फक्त. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच बनणार आहे, एमच्या 2 व्हॅल्यू निघणार आहे. एमच्या 2 व्हॅल्यू सांगा मला.
येस स्टुडंट्स, एमच्या 2 व्हॅल्यूज कळवत आहे. प्लस और मायनस 3 येतात एमच्या व्हॅल्यूज, प्लस और मायनस 3 अशा एमच्या 2 व्हॅल्यू निघतात, बरोबर. आणि सेम त्या 2 व्हॅल्यूज ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये टाकता, याच्यामध्ये टाका हवं तर, मला ते दोनही टँजंटचे इक्वेशन मिळेल. दोन्ही टँजंटचे इक्वेशन मिळेल. पहा, प्लस 3 टाकला तर इक्वेशन बनतो y इज इक्वल टू 3x प्लस 1, आणि -3 टाकला तर y इज इक्वल टू -3x -1 मिळतं. असे 2 इक्वेशन बनतात टँजंटचे. नाही, हे टाका ना, प्लस और -3 इथे टाकाल तर असे 2 इक्वेशन मिळतात. y इज इक्वल टू 3x प्लस 1 आणि -3x -1. हे सर्व रब करतोय मी. 2 इक्वेशन इथे लिहितो मी डायरेक्टली. y इज इक्वल टू 3x प्लस 1 आणि y इज इक्वल टू -3x मायनस ऑफ 3x मायनस ऑफ 1. हे असे 2 इक्वेशन बनतात. आता पुढे पहा काय ते म्हणतात. एस लाईज ऑन दी क्वेश्चन वाचूया पुढे. इफ एस अँड एस डॅश डिनोट फोको ऑफ हायपरबोला, ठीक आहे. एस लाईज ऑन दी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, देन पी डिवाइड्स एस एस डॅश इन विच रेशो. सांगा आता तुम्ही काय विषय माहिती का. या 2 हायपरबोलाचे हे काढा, फोकस काढा. दोन्ही हायपरबोलाचे फोकस काढा. a,0 आणि -a,0. हायपरबोलाचं इक्वेशन तर पाठ आहे आपल्याला. x² / 1 - y² / 8 इज इक्वल टू 1. इसेंट्रिसिटी काय बनतं पहा ना. e² इज इक्वल टू a² प्लस b², 1 + 8 डिवाइड बाय a² मीन्स लाईक 1², म्हणजे 9 बनतं. 9चा अंडररूट केलं तर 3 बनतं. दॅट मीन्स इसेंट्रिसिटी इज 3, बरोबर. ठीक आहे. ए पण तर माहिती तुम्हाला 1 नाही. सो यार हा पॉईंट 3,0 बनतो आणि हा पॉईंट -3,0 बनतो. अँड व्हॉट इज पॉईंट पी. पी इज द इंटरसेक्शन ऑफ दिस 2 कॉमन टर्म. या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे पी आहे. ऍड करा, कॅन्सल होतो. हे पण 0 होतं. म्हणजे y + y is 2y is 0 मीन्स y is 0. याचा yचा व्हॅल्यू जर का 0 असेल ना तर x चा व्हॅल्यू -1/3 बनतो. -1/3, 0 हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. मग तो इंटरसेक्शन पॉईंट पण तुम्हाला समजलं पाहिजे की याच लाईनवरती, एक्स ॲक्सिस वरती. वाय बिकॉज y कोऑर्डिनेट इज 0. सो बघायचं तुम्हाला हे कसा इंटरसेक्ट करतो या 2 पॉईंटला. काढा ना हा डिस्टन्स काढा, डिवाइड बाय हा डिस्टन्स काढा. इंटरनली डिवाइड करतो तो सिम्पली. नाही, विचारलं उलट आहे, पण त्यांनी विचारलं उलट आहे. फाइंड रेशो इन विच दिस पॉईंट डिवाइड्स एस एस डॅश. म्हणजे पहिला हा डिस्टन्स काढायचा, डिवाइड बाय हा डिस्टन्स करायचा. तुम्हाला आन्सर येऊन जाईल. येस स्टुडंट्स, हा मी रब करतो. अँड देन पुढे आणखीन एक सम आपण आता हा तर रेंज मधला होता आपण सम. आता ही फक्त हा एकच सम आहे जो की आणखीन आपण शिकवलेला नाही येतो आर्टिकल. आज आफ्टरनूनच्या लेक्चरमध्ये होईल. जस्ट सांगतो 1 मिनिट. काय कोणता होता रे क्वेश्चन. आणखीन एक क्वेश्चन कोणता तरी स्किप केला होता आपण त्या दिवशी. आठवतो का कोणता क्वेश्चन होता. length of lattice rectum, parabola, then value of m, eccentricity of a standard hyperbola. Okay. पहा रे बाबा, एक कोणता तरी क्वेश्चन आठवतोय मला. नॉर्मलचा क्वेश्चन होता. नॉर्मल इक्वेशन ऑफ नॉर्मल. यस, 257 बघा बरं. इफ द लाइन y is equal to mx plus 7√3 is a normal to the hyperbola, then the value of m is what. आता मी तुम्हाला एक पॉईंट लिहून देतो, तो फक्त लिहून घ्या. ओके, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतं. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू हायपरबोला. ओके, नॉर्मलचा इक्वेशन, हायपरबोलाच्या नॉर्मलचा इक्वेशन काय असतो आपण हे डिस्कस करतो बेसिकली. ओके, जसं टँजंट असतं ना रे, इक्वेशन ऑफ टँजंट y इक्वल टू mx प्लस c असतं पहा, बरोबर. सो तसा नॉर्मलसाठी पण एक इक्वेशन आहे.
जसं मला पण तो एक्झॅक्टली पार्ट नाही, मी फक्त शोधून सांगतो तुम्हाला. एकच मिनिट काय, म्हणजे इतके सर्व इक्वेशन्स पार्ट करणे हे पण थोडंसं अवघडच आहे टास्क. बट हे असं असतं पहा, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी हायपरबोला इज y इज इक्वल टू mx प्लस सी असतं ना, ते सी काय असतं सांगतो, m इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर. या थोडंसं व्यवस्थित लिहितो, सॉरी. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू हायपरबोला एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. या हायपरबोलाला नॉर्मलचं इक्वेशन काय असतं, तर y इज इक्वल टू mx प्लस और मायनस m ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एम स्क्वेअर. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. बट ते बोलतं आहे की इक्वेशन ऑफ नॉर्मल हा आहे म्हणे, द व्हॅल्यू ऑफ एम इज वॉट. तर तुम्ही हे करा ना, एक काम करा ना, ए स्क्वेअर बी स्क्वेअर दोन्ही माहिती आहे, 24 आणि 18. ए स्क्वेअरच्या जागी 24 टाका, बी स्क्वेअरच्या जागी 18 टाका, त्यांचा नॉर्मल आणि आपला नॉर्मल जरा कम्पेअर करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली 7√3ची व्हॅल्यू ही अशी मिळेल, एम ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एम स्क्वेअर. आता ए आणि बीची जी व्हॅल्यू आहे ना इथून ती टाकून द्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली एम मिळेल. आता या क्वेश्चनमध्ये सर्वात मेन जो पॉईंट होतो तो हा आहे पहा, हे फक्त लक्षात ठेवा प्लीज. दॅट इज इक्वेशन ऑफ अ नॉर्मल टू दी हायपरबोला. वाय इज टू एम एक्स प्लस सी ही लाईन नॉर्मल पाहिजे असेल तर सीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे ते तिथे मेन्शन केलेलं. हा एक क्वेश्चन सोडून बाकी सर्व लाईक कंटेंट कव्हर झालेला आहे आपला. बट या व्यतिरिक्त पण आणखीन आहे थोडंसं हायपरबोलामध्ये, रेक्टँग्युलर हायपरबोला, असिम्प्टोट्स वगैरे काही गोष्टी आहेत, जे की आज आपण इव्हिनिंगमध्ये पण एक लेक्चर कंडक्ट करू, मे बी अराउंड 4 वाजता वगैरे. त्यात आणखीन एका तासाचं लेक्चर असेल, त्या एका तासातलं कव्हर करून घेऊया तो पण पॉईंट, जो काही थोडंसं आणखीन बाकी आहे. ठीक आहे, तर 2019चे क्वेश्चन्स केलेत आपण जेई मेन्स. सो होल्ड करू, इथे सेशन एंड करतो. ओके, केमिस्ट्रीचं ऑफलाईन टेस्ट पण आहे आमचा, ऑफलाईन टेस्ट आहे. ओके, किती वाजता क्लासवरती, मला एक्झॅक्टली माहीत नाही. अच्छा, सही. मग ठीक आहे ना, टेस्ट झाल्यानंतर या ना 4-4:30 वाजता वगैरे. एकाच शिफ्टमध्ये का सर्व टेस्ट? ओके, ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. द्या टेस्ट तुम्ही. ओके, एकाच शिफ्टमध्ये असेल तर काही लोड नाही ना, 4-4:30 पर्यंत झालंच ना घरी, करू कंडक्ट त्यावेळी. चलो काय सेशन क्लोज करू मग मी. हा भेटूया इव्हिनिंगमध्ये परत.